अक्कल आहे का आजकालच्या मुलींना? काय कपडे घालतायत, एवढे छोटे छोटे कपडे घालायचे आणि फिरायचं आणि मग पुरुषांच्या नजरेला दोष द्यायचा. तुम्ही पाहाल तर माझ्या कमेंट सेक्शन मध्ये बरेच असे कमेंट आलेले आहेत स्त्रियांच्या कपड्यांना धरून. आणि कौतुक असं आहे की पुरुषांपेक्षा स्त्रियांनी जास्त कमेंट केलेले आहेत. कसं आहे ना, जमाना कितीही बदलला तरी अजूनही दोष मात्र स्त्रियांनाच दिला जातोय. चला तर मग या पाठीमागचा इतिहास जाणून घेऊयात की आज स्त्रिया एवढे रिव्हिलिंग कपडे का घालत आहेत. खरं तर आपली संस्कृती ही पुरुष प्रधान संस्कृती होती, आजही थोड्याफार प्रमाणात आहे. या पुरुष प्रधान संस्कृतीने स्त्रियांना एवढं जखडलं आहे, एवढ्या बंधनात ठेवलं आहे ना, की जेव्हा मोकळीक मिळाली आहे, फ्रीडम मिळाली आहे, तेव्हा स्त्रिया ते कपड्यातून दाखवत आहेत. मग इथे सुद्धा घरातले दोन्ही पालक जबाबदार आहेत ना. स्त्रियांना जर का आपल्याला पुढे न्यायचं आहे, त्यांना जर का प्रगती पथावरती पाठवायचं आहे, तर मग त्यांचे बदल किंवा त्यांना मिळणारं फ्रीडम हे विचारात असावं. हे पालकच त्या मुलांमध्ये टाकत असतात ना. मग जेव्हा एक लहान मुलगी रिव्हिलिंग कपडे घालते, तेव्हा तिच्या आईचा जो काही बोल्डनेस असतो ना, तो त्या मुलीमध्ये दिलेला असतो की मला नाही मिळालं ना हे करायला, पण तू ते कर, काही फरक पडत नाही. आपण आपल्या स्ट्रॉंग विचारांनी बोल्डनेसने जगायचं असतं. तर बोल्डनेस हा विचारांमध्ये असायला हवा. पुन्हा कपडे कोणते घालायचे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण जर तुम्हाला तुमचं फ्रीडम व्यक्त करायचं असेल ना, तर ते तुमच्या विचारातून आणि कामातून व्यक्त करा, बाकीच्या गोष्टींमधून नाही. मग असंच विचार प्रकट करण्यासाठी कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.